नमस्कार, मी गंधरे. आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल. पाहूया बातमीपत्रांत त्या बातमीचा विस्तार. शेतकरी कर्जमुक्ती करण्यासंदर्भात अर्जदारात शुद्धोधन भारत साळवे, अध्यक्ष शेतकरी क्रांती मोर्चा, प्रतिनिधी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, उपविभागाधिकारी साहेब खामगाव यांना प्रतिनिधी दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्य हिंदुवादी विचारांच्या सरकार आल्याबद्दल सर्वप्रथम सरकारचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. सरकार स्थापन होऊन काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सरकारच्या येण्यापूर्वी निवडणुकीच्या दरम्यान आपल्या पक्षाने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं असे आवाहन व आश्वासन सर्वसामान्य शेतकरी जनतेला दिले होतं. सर्वसामान्य शेतकरी, कास्तकार, शेतमजूर, भूमी, लाडक्या बहिणींना सुद्धा याच सरकारनं पुन्हा सत्तेत आणले आहे. परंतु गेल्या काही महिन्यापासून राज्यातील शेतकरी वर्गावर आसमानी सुलतानी संकट मोठ्या प्रमाणात आले आहे. पीक विम्यांना प्रश्नही गंभीर बनला आहे. अनेकांना विमा काढण्यानंतरही पैसे मिळाले नसल्याची तक्रार. सरकार सत्तेत आले तरी अद्यापपर्यंत राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या कोणत्याही बैठकीत अथवा मंत्रिमंडळाच्या बाहेर बैठकीत कर्जमुक्तीचा विषय हाताळला नाही. तरी बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जबाई आत्महत्या करायच्या उमट्यावर आहेत. बँक प्रशासन, जिल्हाधिकारी, बँका शेतकऱ्यांना तडेवाळाचा विषय बनवून बँक सर्व शेतकऱ्यांना कर्जाची वसुली करत आहे. याप्रमाणे शेतकरी आत्महत्या या उंबरठ्यावर आला तरी राज्य सरकारनं त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री या नात्याने, लाडक्या बहिणीला लाडका भाऊ नात्यांचा सरकारला विनंती आहे, त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, यावर जीवन समर्थ सुकर बनावे अशी माध्यमातून मागणी करत आहे. मायभूमी न्यूजसाठी मी मुख्य संपादक गंधरे, बुलढाणा.